आणि आमच्या तालुक्यातील मतदारसंघातील मतदार हा सुज्ञ जाणकार असल्यामुळं मी निवांत आहे. आमचे विरोधक आहे, त्यांचं ध्येय तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाचं नाही आहे. त्यांनी प्रयत्न केला सामान्य जनतेमध्ये येतकिंचितीच या अप्पर तहसील कार्यालयाबद्दलची कुणाच्या मनामध्ये शंका नाही. तो मतदार गेली 50 वर्ष आमच्याबरोबर आहे, आज आमच्याबरोबर राहणार आहे, त्यामुळे मी निश्चित आहे. पवारसाहेब तर आमचे करते करवत आहे. मला घडवण्यामध्ये पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. मला कसं संपवायचं अशा एक कुटील नीतीचं राजकारण हे मंडळी करतात. ज्यांना सहकाराचं काय ज्ञान नाही त्यांनी सहकाराबद्दल बोलणं कितपत योग्य आहे हे मला काय सांगता येणार नाही. यावेळेला तर त्याहीपेक्षा जास्त मताधिक्यानं आमचा आमदार निवडून येणार आहे, यामध्ये अजिबात शंका नाही आहे. ह्याच्यातून एक 10 ते 15 हजाराचा लीड मिळेल आणि 32 ते 35 जास्त मताधिक्यानं आमचा उमेदवार आला पाहिजे. की आम्ही तुमचा इथं अजित पवारांचा दौरा देऊ शकत नसतो आणि म्हणून झाला नाही आता टेपचं आहे माझ्याकडे आहे. मी माणसं वापरतो. मला फोकस केल्याशिवाय, मला टार्गेट केल्याशिवाय मीडियापुढं आपण येऊ शकणार नाही. म्हणून करता ही माणसं फक्त मला टार्गेट करतात. तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळं आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेनं ती न्याय दिल्यामुळं आम्ही आपल्याला कधीच घाबरत नाही. आता यशवंत माने कोणाला माहिती होता, रमेश कदम कोणाला माहिती होते, लक्ष्मण ढवळे कोणाला माहिती होते, केवळ पक्षानं दिले म्हणून आमच्या मतदारांनी स्वीकारले. तेवढा यशवंत मानेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या तालुक्यात केला. आता कारखाना खाजगीकरण केला. खाजगीकरण केला याचं उत्तर तो खाजगी नाही आहे, हा पब्लिक लिमिटेड आहे. की 50 वर्ष अशा दहशतीखाली समाज राहू शकतो का? आमच्या वडिलावर तर सगळी कलमं झाली, माझ्या मुलावर सगळी कलमं झाली. म्हणजे कुणीकडूनही कसंही नामहरण करण्यासाठी सगळ्या अयोध्याचा त्यांनी उपयोग केलेला. पण मी दलाली घेतली असं एकाही माणसानं जर तुम्हाला सांगितलं तर यशवंत मानेचा फॉर्म काढायला लावतो. नेता लोकांनी म्हणलं पाहिजे ना, नेतृत्व लोकांनी स्वीकारलं पाहिजे आहे. व तुमच्या मीडियापुढे बोललं म्हणजे नेता होता असं नसतं आहे. परंतु 50 वर्ष जर दहशतीखाली झालं असतं तर या देशाचा पंतप्रधान मोदी झालंच नसतं. एक चहावाला कोणतरी असा दाऊद इब्राहिम तर काय घेऊन बसला असता. दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण पोहोचलोय ते अनगरमध्ये आणि अनगरमध्ये आपण राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांच्याशी सविस्तर असा संवाद साधणार आहोत. साहेब, आपलं स्वागत या संवादामध्ये. खरं तर आपण पाहतोय राज्यामध्ये निवडणुकीची संबंध अशी धामधूम आहे, लगबग आहे, गडबड आहे. असे मान्यवर भेटणं ही सुद्धा अगदी दुरापास्त गोष्ट झाली आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की सगळे त्या मोर्चे बांधणे किंवा त्या एका घाई गडबडीत आहेत. पण राजन पाटील मात्र निर्धास्त आहेत. कोणताही म्हणजे जे म्हणतो आपण ती गडबड आणि काही लगबग जी असते या दरम्यानची तर तशी कुठलीच नाही आहे. असा हा निर्धास्तपणा नेमका कशाच्या आधारावर आहे? खरं तर मोहोळ मतदारसंघाकडं जिल्ह्याचं लक्ष लागलं. इथं स्थित्यंतरं बरीच घडली आणि मग मोहोळमध्ये काय होणार असं जिल्हावासियांचं लक्ष, राजकीय वर्तुळाचं लक्ष याच्याकडे लागलं आहे. पण राजन मालक जे आहेत ते मात्र निश्चिंत आहेत. साहेब, निश्चिंत आहात, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? धन्यवाद. माझ्या वडिलांचा बेस कार्यकर्ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे गेली 40 वर्ष आमच्या संघटनेत काम करतायत आणि आमच्या तालुक्यातील मतदारसंघातील मतदार हा सुज्ञ जाणकार असल्यामुळं मी निवांत आहे. पण हा निवांतपणा आहे म्हणजे कुठली तशी मतदारसंघाची कोणतीच काळजी नाही आहे आणि मतदारांवरती तुमचा संबंध असा हा विश्वास आहे. पण जी एकंदरीत सगळी पार्श्वभूमी आपल्याला दिसते, ज्या घडामोडी दिसत आहेत, अशी कोणतीच काळजी वाटत नाही का की जे घडतं ते त्याच्यातून आपण म्हणतो काळजी? मी मगाच सांगितलं की आमचा मतदार हा सुज्ञ आहे, हा जाणकार आहे. हे जे काय घडामोडी घडत आहेत तालुक्यामध्ये वगैरे हे सगळे राजकारणाच्यासाठी म्हणून करता निर्माण केलेले मुद्दे आहेत. हे त्यांना सगळ्यांना माहिती असल्यामुळं ही मंडळी कितीही अशा प्रकारचे मुद्दे डोळ्यासमोर इलेक्शन डोळ्यासमोर जरी ठेवत असले तरी मतदार हा आहे तिथं आहे, तो जागृत आहे, सुज्ञ आहे,
जाणकार आहे. नक्कीच तो मतदार गेली 50 वर्ष आमच्याबरोबर आहे, आज आमच्याबरोबर राहणार आहे. यामुळे मी निश्चिंत आहे. याचबरोबर एक असं आहे, म्हणजे नेहमीच एक तुम्ही त्याचा उल्लेख करता की मोहोळची लढाई अशी असते की ती राजन पाटील आणि मग राजन पाटील यांच्या विरोधामध्ये एकवटलेले हे सगळे विरोधक अशी लढाई असते. तर यावेळेची लढाई कशा पद्धतीची वाटते आणि यातून आपला एक विश्वास कशा पद्धतीचा? आमचे विरोधक आहे, त्यांचं ध्येय तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाचं नाही आहे. त्यांचं ध्येय फक्त मी कसा नामोहरण होईल, मला कसं संपवायचं, अशा एक कुटील नीतीचं राजकारण हे मंडळी करतात. त्यामुळं मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार त्यांना थारा देत नाही. याचबरोबर असं होतं की आता अगदी सरळ असं म्हटलं जातं की काय म्हणजे मोहोळसाठी काय केलं गेलं. म्हणजे नेहमी तुम्ही एखाद्या आमदाराला सहमती दाखवायची, एखाद्या उमेदवाराला सहमती दाखवायची, तो तुम्ही निवडून आणायचा, त्यातनं कोणता विकास साध्य झाला आणि आमच्या अपेक्षित विकासाच्या ज्या संकल्पना होत्या त्या प्रत्यक्षामध्ये यामध्ये उतरलेल्याच नाही आहेत. उमेदवार लादला जातो असं देखील म्हणलं जातं. पण एक कोडा असंही पडतो, उमेदवार त्यांना आम्ही प्रश्नही सगळ्यांना असाच विचारला की उमेदवार लादला जात असेल तर तो निवडून येतो कसा. तर हे जे गणित आहे किंवा असा जो आता दावा विकासावरच करण्यात येतोय, तर याबद्दल म्हणणं आता मोहोळसाठी काय मी 15 वर्ष आमदार होतो. त्यावेळेला आमचा मतदारसंघ हा ग्रामीण भागाचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा इथं ऊस पट्टा आहे. त्यामुळं शुगर फॅक्टरी असली पाहिजे ही आमच्या तालुक्याची गरज होती. म्हणून पहिल्यांदा आम्ही शुगर फॅक्टरी काढली. आमचा काही भाग उजनीतून भिजत नाही आहे. मी आमदार असताना आदरणीय अजितदादा असतील किंवा तत्कालीन पवारसाहेब असतील किंवा त्यावेळेचं सरकार असेल, त्यांनी मदत केली आणि शिना नदीला कॅनलचा दर्जा दिला. त्यामुळे या भागातला म्हणजे मोहोळ तालुक्यातला, उत्तर सोलापूर तालुक्यातला आणि वरती माढा तालुक्यातला काही भाग उलेताखाली आला. ही 2 कामं माझ्या कारकिर्दीत केली गेली. म्हणजे महत्त्वाची कामं, असे बारके तर रस्ते बिस्ते तर रोजच्या असतातच. त्याच्यानंतर 2 वेळेला पक्षानं उमेदवार दिला, कार्यकर्त्यांनी जिद्दीनं काम केलं आणि मतदारांनी आपली निष्ठा अजिबात ढळू दिली नाही. म्हणून दोन्ही वेळेला आमच्या विचाराचा उमेदवार निवडून दिला. परंतु मागचे जे 2 उमेदवार होते 2009 आणि 2014चा, त्या अनेक वेगवेगळ्या कारणामुळं ते या तालुक्यामध्ये आमच्या काम करू शकले नाहीत, विकास करू शकले नाहीत, लोकांचे प्रश्न सोडू शकले नाहीत. तरीसुद्धा मतदार हे आमच्या बाबुरावांचा विचार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार म्हणून करता आमच्यावर राहिला. गेल्या 5 वर्षामध्ये यशवंत माने नावाचे नवखे उमेदवार दिले, तरीसुद्धा मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास हा पार्टीवर म्हणून, पक्षावर म्हणून, विचारावर म्हणून त्यांना निवडून दिला. आणि गेल्या 5 वर्षात तर मी अभिमानानं सांगेन, गेल्या 25 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा यशवंत मानेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या तालुक्यात केला. आणि म्हणून जवळपास 3200-3300 कोटी रुपयाची कामं त्यांनी 5 वर्षामध्ये, काही वेळ कोविड होता, काही वेळा सत्तेतून आम्ही दूर होतो, तरीसुद्धा एवढा निधी अजितदादांनी दिला. आणि आमदारांनी 145च्या आसपास गाव आहेत या मतदारसंघात, प्रत्येक गावची ग्रामपंचायत आमची असं नाही आहे, तरीसुद्धा राजकारण विरहित या तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवणं ही माझं आद्य कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे. ह्या भावनेनं आमदारांनी केलं असल्यामुळं यावेळेला तरी गेल्या वेळेपेक्षा काही सिद्धांतरं घडली तरी मतदार हा जागृत असल्यामुळं आणि केलेला काम हे सगळ्यांच्या नजरेपुढं असल्यामुळं यावेळेला तर त्याहीपेक्षा जास्त मताधिक्यानं आमचा आमदार निवडून येणार आहे, यामध्ये अजिबात शंका नाही आहे. सर, नेहमीच आपण आता मोहोळचा विचार केला तर हा सगळा मोहोळ वासीय जे म्हणतो आपण, मोहोळकर जे आहेत ते तुमच्या पाठीशी राहिले. पण लोकसभा निवडणुकीमध्ये असं एक काय घडलं की ज्याच्यामुळं अगदी आपण म्हणतो काँग्रेस उमेदवाराला इतकं मताधिक्य मोहोळमधनं मिळालं? याच्या पाठीमागची कारणं तुम्ही काय समजू का? लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र असा विषय काही आहे? लोकसभेचे विषय वेगळे असतात, विधानसभेचे विषय वेगळे असतात. मी मागच्या बऱ्याच चॅनलला मी दिलं
की पूर्वीच्या काळामध्ये संदीपान थोरात ज्यावेळेला या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करायचे तेव्हा मोहोळ तालुक्यात वन साईड त्यांना असायचं, म्हणजे 10 ते 15% मतं विरोधकाला असायची, नाहीतरी सगळी मतं ही संदीपान थोरातला असायचे. रेकॉर्ड बघू तपासून बघा. परंतु पुन्हा 6 महिन्यानंतर निवडणुका असायच्या विधानसभेच्या, त्यावेळेला मात्र काँग्रेसचा किंवा शेका पक्षाचा आमदार हा 200, 300, 500 मतानं यश अपयश यायचं. ही पूर्वीचा या तालुक्याचा इतिहास आहे. मी आमदार होतो, मी इथलं प्रतिनिधित्व करत होतो. त्यावेळेला खासदारकीची निवडणूक लागली. आमच्या पक्षाकडून आघाडी म्हणून करता आम्ही RPIचे आमचे आठवले साहेब यांना इथनं उमेदवारी दिली. त्यावेळेला हा पंढरपूर मतदारसंघ होता. त्यावेळेला मी प्रतिनिधित्व करत असताना 2,000 मताचा लीड ह्याला होता आठवल्यांना, आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर माझी निवडणूक झाली ती 32,000चा लीड मला मिळाला होता. त्यामुळे म्हणजे मोहोळची जनता लोकसभेला स्वतंत्र दृष्टीने पाहते आणि विधानसभेला वेगळ्या दृष्टीनं पाहते. त्यामुळे यावेळेला नक्की आमचं ते दरवर्षीच गणित असल्यामुळं तो पॅटर्न काही म्हणजे त्याला काही मराठा फॅक्टर नाही, किंवा काहीच नव्हतं. असं काही त्या लोकसभेला काही घडलेलं होतं का? म्हणजे थोडं बहुत ते होतंच ना. म्हणजे संपूर्ण एवढी मतं पडण्यामागं हे आमच्या तालुक्याचा इतिहास, आणि त्यात पुन्हा जरांगे फॅक्टर, पुन्हा शेतकरी, तरुण, नाराज ह्या सगळ्याचा फटका बसलेला आहे. हे सगळेच कारणं एकत्र आल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य लीड मिळाला होता काँग्रेसला. साहेब, आता एक महत्त्वाचा मुद्दा जो विशेष नेहमी चर्चेत असतो असा, आणि आता अलीकडच्या काळात जे अप्पर तहसील कार्यालय हा जो विषय झाला, मोहोळकरांवर अन्याय झाला, मोहोळ शहरावर अन्याय झाला, असा जो एक सूर तिथून उमटतोय किंवा अशी जी एक प्रतिक्रिया उमटते आहे, खरंच ही वस्तुस्थिती आहे का? म्हणजे या बाबतीत नेमकं काय घडलं आणि इथं हे तहसील कार्यालय आणण्यामागचा उद्देश आणि जी काय अन्यायाची भावना म्हणून जी काही आहे त्याच्या पाठीमागं काही शेवटी राजकीय दृष्टिकोन आहे काय? अन्याय झाला असेल तर आमच्या विरोधकावर झाला असेल, कारण त्यांचं जे राजकारण आहे ते ह्याच्यातून उघडं पडणार आहे म्हणून करता त्यांच्यावर झाला असेल. परंतु सामान्य लोकांच्या तुम्ही जर कोणाच्या बाईट घेतल्या एकदम न्यूट्रल लोकांच्या, तर त्यांच्यामध्ये काहीच नाही आहे. कारण विकास काम करत असताना त्याला अडचण आणणं हे कितपत योग्य आहे, ह्याच्यामुळं कसा अन्याय झाला हे तर एकदा पटवून दिलं पाहिजे. राजकीय एक जोरावरती तुम्ही हे कार्यालय इथं आणलं. आता राजकारणात सत्तेचा उपयोगही प्रत्येकजण करत असतात. याचा अर्थ हे अनगरला आणलं म्हणजे कुणावर अन्याय केला किंवा कुणाचं हिरावून घेतलं असं काहीच नाही आहे. या तालुक्याचा गेली 35 वर्ष झालं आम्ही प्रतिनिधित्व करतो, मी म्हणा किंवा माझा सहकारी. त्यामुळे लोक माझ्याकडे येतात प्रत्येक समस्याला. तद्वत तहसील कार्यालयामध्ये मग ते 85चं प्रकरण असेल किंवा लोकांच्या शेतकऱ्यांचे बांध असतात, त्या बांधाचं भांडण असतं, त्याचा निकाल तहसीलदारांना द्यायचा असतो, किंवा विद्यार्थ्यांना जे दाखले मिळतात, उत्पन्नाचे दाखले वगैरे मिळतात, तर ते सगळं तहसील कार्यालयामध्ये असतं. आणि ते आपल्या मोहोळ तहसीलमध्ये 85 प्रकरणं म्हणजे भावाभावाची वाटणी करणे, घरातलं वाटेपत्र, तर ते जवळपास 250 ते 300 प्रकरणं पेंडिंग आहेत. अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तर त्यांच्यावर कामाचा व्याप आहे, इलेक्शन असतात, वेगवेगळी कामं असतात, त्यामुळं ते पेंडिंग आहे म्हणून सांगतात. त्याच्यानंतर रस्त्याचे भावकीचं शेजारचं भांडण असतं, तर त्याच्यामध्ये 2-2 वर्ष ते प्रकरणं पेंडिंग आहेत. कार्यालय इथं आले आणि कोणावरही हा अन्यायाचा नाही अजिबातच नाही. हे सांगतो ना, मग हे एवढे थांबले. एका तरी विद्यार्थ्याचं केवळ दाखला, त्याचा क्रिमिनलचा जे दाखला मिळतो तो दाखला उशिरा मिळाला म्हणून आमच्या एका वडाची वाडी म्हणून गाव आहे, तिथल्या एका विद्यार्थ्याला मेडिकल कॉलेजला ॲडमिशनला मुकावं लागलं. ह्याला कोण जबाबदार आहे? त्या मुलाने एवढा अभ्यास करून वगैरे केवळ डिले झाला, ही यांना माहिती आहे का? म्हणजे विचारपूर्वक कार्यालय हे विरोधकांना माहिती आहे का? केवळ राजकारण म्हणून करता ह्याच्याकडे पाहणं हे कितपत योग्य आहे? ह्या लोकांच्या समस्या वारंवार माझ्यापर्यंत आल्या, वारंवार आमच्या आमदारपर्यंत आल्या, आणि म्हणून करता मोहोळ तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे, अनगर हे सगळ्यात मोठं गाव आहे आणि पूर्व पश्चिम दिशेला मध्यवर्ती असणारं गाव आहे. म्हणून सरकार आणि इथल्या लोकांची मागणी आम्ही केली. ही मागणी
पेपरला प्रसिद्ध झाली त्यावेळेला तत्कालीन आत्ताचे आमचे मंत्री विखे पाटील साहेब अनगरला आले होते. त्यांनी आश्वासित केलं होतं की मी तुम्हाला अप्पर तहसील कार्यालय देतो. ह्या बातम्या तुमच्या मीडियामधून प्रिंट मीडियामधून प्रसिद्ध झाल्या. हे लोक गप्प बसले. त्यांना त्यावेळेला कुठल्या तालुक्यातल्या दुसऱ्या गावची आठवण आली नाही आणि नेमकं मंजूर झालं की मात्र ह्यांचे अस्मिता जागी झाली तालुक्याची. म्हणजे एवढं यांचं तालुक्याबद्दल प्रेम आहे, जिव्हाळा आहे, स्नेह आहे म्हणावं लागेल. केवळ हा मुद्दा हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुद्दा होऊ शकतो का ह्याने त्यांनी प्रयत्न केला. सामान्य जनतेमध्ये यत्किंचितच ह्या अप्पर तहसील कार्यालयाबद्दलची कोणाच्या मनामध्ये शंका नाही. मोहोळ शहराचा एखादं कार्यालय मी काढून घेतलं असतं तर आम्ही अन्याय केला म्हणलं असतं किंवा एखाद्या दुसऱ्या गावाची मागणी आहे आणि ती मागणी डावलून आमच्या गावाला घेतलं असतं तर ते अन्याय म्हणलं असतो. परंतु कुठलाही कुणावर अन्याय न करता काय करता केवळ या तालुक्यातील शेतकऱ्यांची ग्रामीण भागात लोकांची सुविधा व्हाव्या म्हणून करता आणलेलं कार्यालय बंद करण्याचं कटकारस्थान याआधी कधी मी पाहिलं नाही किंवा मला वाटतं आमच्या जिल्ह्यातले कुठल्याही तालुक्यातल्या लोकांच्यामध्ये अशी नीती नसेल. खरं तर साहेब मुद्दे अनेक आहेत. म्हणजे एक होतं की अगदी राजन पाटील यांच्या विरोधात बोलायचं म्हटल्यानंतर तशी ती एक सरबत्ती म्हणतो आपण तर तशा पद्धतीचे होते आणि त्याच्यामध्येच एक विषय असा होता म्हणजे राज्य सहकारी परिषद निवडीनंतर की बाबा म्हणजे सहकारी तत्वावरचा कारखाना खाजगी करण्याचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे सहकाराच्या बाबतीमध्येच थोडेसे वेगळी भूमिका असणारेच हे नेतृत्व आहे आणि मग ती संधी कशी अशा पद्धतीची जी टीका करण्यात आली काय म्हणजे शेवटी संधी दिल्यानंतरचा हा राग आणि रोष वगैरे असं काही आहे का प्रकार? ज्यांना सहकाराचं काय ज्ञान नाही त्यांनी सहकाराबद्दल बोलणं कितपत योग्य आहे हे मला काय सांगता येणार नाही. माझा जन्म सहकारात झाला आहे. मी वयाच्या 25व्या वर्षी माझ्या वडिलांनी मला एक पतसंस्था काढून दिली. आज त्या पतसंस्थेचं भाग भांडवल 70 कोटी रुपये आहे. त्याच्या जवळपास 200 कोटीच्या ठेवी आहेत. NPA 0 असणारी ती माझी पतसंस्था आहे. आधी ती पतसंस्था म्हणूनच काम करते. तेव्हापासून मी सहकारात काम करतो. माझ्या ताब्यात जेवढ्या सहकारी संस्था आहेत आज तालुक्यातल्या विविध कार्य सेवा सोसायटीपासून खाजगीकरणाचे पुरस्कर्ते तुम्ही नाही नाही पुरस्कर्ता नाहीत आहे वाचनालयापर्यंत सगळ्यांच्या ठेवी आहेत. सगळ्या ह्या माझ्या अनगर नगरपंचायतीच्या साधारणपणे 3-3.5 कोटीच्या ठेवी आहेत. एवढा पारदर्शक कारभार आमचा प्रत्येक संस्थेमध्ये असतो. आता कारखाना खाजगीकरण केला याचं उत्तर तो खाजगी नाही आहे. हा पब्लिक लिमिटेड आहे. कोऑपरेटिव्ह काढलं पब्लिक लिमिटेड केला आहे. म्हणजे जे 10,000 सभासद आहेत त्या सगळ्या 10,000 सभासदांचे सगळे राईट आज अबाधित आहेत. त्यातले कुठलाही सभासद कमी केला आहे वगैरे काय नाही. हे 10,000 सभासदच ते करतात. आता मी त्यांना साखर वाटतो आहे. सहकारी आणि पब्लिक लिमिटेड ह्याच्यामध्ये फरक जो आहे ते सहकारावर सरकारचे बंधन आहेत आणि पब्लिक लिमिटेडवर ही सभासदाची बंधनं आहेत. सरकारची बंधनं कशी असतात मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आता कुठल्याही संस्थांना स्पर्धेत उतरावं लागणार आहे आणि स्पर्धेत उतरत असताना सहकार आणि खाजगी ह्यांचे जर तुम्ही बरोबरी करायला ठरवली तर सहकार खूप मागे पडेल. रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, रोज नवीन नवीन संशोधन होतं आणि अशा वेळेला जर आपण कोऑपरेटिव्ह कारखान्यात जर नवीन टेक्नॉलॉजी बसवायची म्हणलं तर त्याला 2 वर्ष लागतात. ते सगळे सरकारपर्यंतच्या परवानगी आणायला आणि प्रायव्हेटवाले लगेच बसवतात. सभासदांची मान्यता घेऊन बसवतात. मग आम्ही त्याच्याबरोबर कसं स्पर्धेत टिकणार? त्या संस्थेबद्दल आम्ही कसं स्पर्धेत टिकणार? म्हणून करता आमच्या सभासदांनी एकमतानं जनरल सभेमध्ये सगळ्यांच्या साक्षीनं त्यावेळेला म्हणजे 2011ला 10ला असेल त्यावेळेला ठराव केला आणि आम्हाला सहकार नको, आम्हाला आमची स्वायत्त सवलत हे द्या म्हणून करता त्यांनी ठराव केला आणि त्याच्यावर राज्य सरकारनं केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केला. ही मी एकट्यानं केलेलं आहे. 10,554 सभासद आहेत. आता त्यातले काय गेले असतील काय झाले असतील तेवढ्या सभासदांनी मिळून हा केलेला हा केवळ संस्थेच्या आणि सभासदाच्या हितासाठी. त्याच्या पुढं तुम्हाला सांगतो हे आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केला पब्लिक लिमिटेड केला असल्यामुळं
सभासदाला आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देतो की जी प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह कारखाने देऊ शकत नाहीत. आम्ही दरवर्षी सभासदांना काशीला पाठवतो, दरवर्षी सभासदांना त्या वेगवेगळे उपक्रम दर्शनाला पाठवतो. सगळ्या समाजाला, मुस्लिम समाजाला पाठवतो तिकडं, त्या मध्य प्रदेशमध्ये आहे बघा उज्जैन, तिथं पाठवतो. दलितांना गयाला पाठवतो. हा उपक्रम करतो. दरवर्षी 100, 200, 300 लोक पाठवतो. त्याच्यानंतर कुणाचं हृदयाचं ऑपरेशन झालं सभासदाचं किंवा सभासदाच्या मुलामुलीचं, तर त्याला आपण काय आपल्या फुलाची पाकडी मदत करतो. लग्न, एका मुलीवर 2 मुलीवर जर त्यानं ऑपरेशन केलं असेल तर त्याच्या मुलीच्या नावावर आपण काही अमाऊंट एफडी म्हणून टाकतो. पुन्हा 2 मुलीचं आता लग्न करायचं आहे, त्याला आपण काहीतरी थोडी मदत करतो. अशा प्रकारे सभासदांना ह्या जी मती आहेत ह्या मती करता येत नाहीत, त्या आपण करतो. ह्या सगळ्यासाठी म्हणून करता आम्ही सहकारातून निघून पब्लिक लिमिटेडमध्ये गेलो. आरोपामध्ये कोणताही तथ्य नाही. हा आरोप केवळ राजकीय 100% हा आरोप कोणी करायला पाहिजे असतो? सभासदांनी करायला पाहिजे होतो. हा एक तर मिटिंगमध्येच करायला पाहिजे होता. समजा मिटिंगमध्ये त्यांना दबाव वाटला असेल, ते म्हणतील त्यांचा दहशत आहे त्यामुळे ते दबाव तिथं केलं नाही. 16 वर्ष झाला आज बघा की, म्हणजे 12-14 वर्ष झालं एकाही सभासदानं कुठेही तक्रार केली नाही. अतिशय समाधानी ते सभासद. तेही तुमच्या निवडीनंतर हा आरोप. हां त्यानंतर इतके वर्ष काहीच नाही आहे. केवळ राजकारण म्हणून लोकांच्या मला आता एक वाटतं, म्हणजे हा एवढा टोकाचा विरोध कसा काय होतो आणि याच्या पाठीमागची कारणं तुम्ही कधी पाहिली, किंवा याची कारणं, याच्या पाठीमागची जर कारणं म्हणायची तर कोणती आहे की इतके अगदी टोकापर्यंत असा? याची कारणं एकच. खरं कारण याच्या पाठीमागचं काय? खरं कारण म्हणजे मीडिया. आता मी काय एवढा मोठा नाही, पण बघा तुम्ही पवार साहेबावर वगैरे टीका झाली की खूप मीडिया दाखवते ती. हां, तद्वत मी काय त्यांच्याबरोबर नाही, मी त्यांची तुलना करत नाही, पण तद्वत मोहोळ तालुक्यामध्ये मला फोकस केल्याशिवाय, मला टार्गेट केल्याशिवाय मीडिया पुढं आपण येऊ शकणार नाही. म्हणून करता ही माणसं फक्त मला टार्गेट करतात. जेवढे ते टार्गेट करतात तेवढी लोकांच्या भावना ह्या तीव्र होऊन माझं मताधिक्य वाढतं आहे. तुम्ही बघा, तुम्ही विकासावर एकदा तुम्ही डिबेट ठेवा की मोहोळ तालुक्यामध्ये कुणी काय केलं, कुणी काय केलं, कुणी काय केलं, प्रत्येक गावामध्ये काय केलं, आपण काय केलं. त्यांना एकदा विचारा की आपण डिबेटला बसू, मग कळेल की मोहोळ तालुक्यामध्ये कुणी काय केलं आणि काय केलं. आम्ही भ्रष्टाचार कुठं केला मांडा तुम्ही. आम्ही कुठं लोकांना फसवलं, कुणाला चुकीचा सल्ला दिला सांगा तुम्ही. आम्ही कुणाला आश्वासित केलं, ते आश्वासन दिलं नाही सांगा तुम्ही. आम्ही आमच्याकडून काम होत असेल तर होतं म्हणून सांगतो, काम होत नसेल तर आमच्याकडनं होणार नाही. तुम्हाला कुणाकडनं होत असेल तर जरूर प्रयत्न करा, तुमचं नुकसान नको असं मी सांगतो. तरी पोलीस ठाण्यापर्यंत नेली, त्याचाही मोठा गाजावाजा झाला. हा शेवटी कोंडी करण्याचा एक प्रयत्न. आणि पोलीस स्टेशन किंवा आमच्यावर संकट हे आज नाही आहेत. ही माझ्या वडिलांच्यापासून 1900 म्हणजे आमचे वडील ज्यावेळेला राजकारणात आले तेव्हापासून आहेत. आमच्या वडिलावर तर सगळी कलमं झालीत, माझ्या मुलावर सगळे कलमं झालेत. म्हणजे कुणीकडूनही कसंही नामहरण करण्यासाठी सगळ्या आयुध्याचा त्यांनी उपयोग केलेला आहे. परंतु कर्मधर्म संयोगानं, जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं, आईवडिलाच्या पुण्यानं, आमचा अनगरशीत महाराज, आमचा अनगरचा आद्य दैवत आहे, त्याच्या आशीर्वादानं हे सगळे आत्तापर्यंतचे कुछ कामी ठरलेत. हे पोलीस स्टेशन वगैरे हे तर कायमच आमच्यावर आहे. अजून आमच्यावर केसेस आहेत, आजही केसेस आहेत वेगवेगळ्या षडयंत्र रचून. पण न्यायव्यवस्था या देशाची एकच, राजकारणाला तुम्ही कधी घाबरत नाही. या देशाची न्यायव्यवस्था एकदम पारदर्शक आज आहे, उद्या राहणार आहे. त्यामुळं अशी कितीही आमच्यावर संकट आणली तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळं, आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेनं ती न्याय दिल्यामुळं आम्ही असल्याला कधीच घाबरत नाही. आणि तुमच्यावर सांगतो की कदाचित ते लोक म्हणत असतील की अशा प्रकारचे आमच्यावर गुन्हे बिने दाखल केलं की आम्ही बदनाम होऊ. परंतु मी आपल्याला सांगेन की या तालुक्यातील मतदारांनी मागचा इतिहास बघा. आमच्या वडिलापासून आमचे जे काही सर्व दोष गुणदोष असतील त्याच्यासहित स्वीकारलेला आहे. त्यामुळे ह्यांनी कितीही काय केलं तर माझ्यामध्ये काही फरक पडत नाही, माझ्या मतदारामध्ये सुद्धा किंचित फरक पडत नाही. आपल्या माध्यमातून सांगतो लोकांना. पण आता थोडं आपण दहशतीच्या मुद्द्यावरती आपण येतोच आहे, पण एक सगळं ह्याच्या पाठीमाग कारण दिसतं का की राजकीय संधी मिळत नाही आहे कुठंतरी चालून.
म्हणून मग तुमच्यावरती टीका किंवा या पद्धतीचं एक राजकारण दिसतं का? 100% बरोबर. एवढंच, बाकी काय, बाकी सत्ताच नाही. आणि सत्ता कधीतरी चुकून त्यांच्याकडे गेली तर त्यांना ज्या दिवस ठेवता आली नाही आहे नगर. नाही, पण याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी राजकीय पक्षांची मोड बांधली, सगळे एका बाजूला झाले. तुम्ही म्हणतात असं की माझे विरोधक सगळे एकत्र, तरी सुद्धा त्याला यश न येणं याच्या पाठीमागे मी पहिल्यांदा सांगितलं, मतदार सुज्ञ जाणकार आहे आणि कार्यकर्ता आमचा प्रामाणिक आहे. जीवापाड तो काम करतो आणि मतदार हा प्रामाणिक आहे. हेच त्याचं कारण आहे. राजन पाटील यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे रचलं जाण्यापाठीमागचं कारण आता जे म्हणतोय आपण, मी म्हणतोय की एक राजकीय संधी, पण त्याहीपेक्षा वेगळं तुम्हाला कारण याच्यातलं काय वाटतं? याच्यातलं दुसरं काय कारण आहे? फक्त सत्ता मिळत नाही आहे म्हणून सत्ता मिळवण्यासाठी मला नामोहरण केलं तर कदाचित सत्ता मिळेल, किंवा आपण असं वारंवार मीडिया पुढं बोललो तर लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होईल आणि सत्ता मिळेल, एवढंच एका कारणात, बाकी काही सुद्धा नाही. आणि याच्या पाठीमागे एक मुद्दा असा मांडला गेला मुळामध्ये मोहोळसाठी, की पक्षापेक्षाही राजन पाटील हे मोठे, असं एक चित्र इथं निर्माण झालं आहे. असा एक आरोप झाला की पक्ष नाही तर तुम्ही मोठे, हे जे चित्र आहे. तर म्हणजे एक असा मुद्दा मांडण्यात आला की आम्हाला पक्षाशी मतलब आहे, आम्हाला राजन पाटीलांच्या नेतृत्वाशी नाही. तर हे जे म्हणणं आहे की पक्ष आमचा टिकला पाहिजे, इथं पक्ष टिकतच नाही आहे. राजन पाटील हे नाव समोर येतं. कसा टिकत नाही? आता राष्ट्रवादी आहेच ना. पूर्वी काँग्रेस होता, आता राष्ट्रवादी, आता 3 टर्म आला. पक्ष म्हणून संघटना आमची संघटना आहे. मी मगाच सांगितलं तुम्हाला की पवारांचा, पवार साहेबांचा विचार, म्हणजे ते दोन्हीमध्ये तफावत करतात. म्हणजे एकीकडे तुमचं नेतृत्व आणि दुसरीकडे पक्ष. ते काय पक्ष म्हणून मोहोळमध्ये नाही, असं कसं असतं? पक्ष असल्याशिवाय का? आम्ही कोण मोठं, आम्ही कुणा मोठं केलं? पक्षाच्या माणसाला दिलं ना मतं. आता यशवंत माने कोणाला माहिती होता? रमेश कदम कोणाला माहिती होते? लक्ष्मण ढोबळे कोणाला माहिती होते? केवळ पक्षानं दिले म्हणून आमच्या मतदारांनी स्वीकारले. म्हणजे पक्षालाच पहिल्यांदा प्राधान्य दिले, आम्ही दिले, आमच्या मतदारांनी दिले. त्यामुळे पक्ष हा पहिल्यांदाच आहे. साहेब, अजित पवारांची सभा झाली उपमुख्यमंत्री, आणि खरं तर मला असं वाटतं की एकंदरीत अजित पवार यांची जी सभा मोहोळमध्ये झाली तर तिथून पुन्हा एक वेगळं वळण मोहोळच्या राजकारणाला मिळालं. इथून पूर्ण ताकदीनिशी अजित पवार हे राजन पाटील यांच्या पाठीशी राहिले, आणि आपण पाहिलं की राजन पाटील आणि एकंदरीत पक्षाच्या वतीनं एक जंगी शक्ती प्रदर्शन या दरम्यान झालेलं होतं. आणि तिथून मात्र राजन पाटील यांच्या विरोधकांचा समाचार म्हणजे दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच घेतला आणि तिथून एक वेगळं वळण मिळालं. तिथून विरोधक असणारे उमेश पाटील यांनी चक्क आपला म्हणजे पदाचाच राजीनामा दिला. त्यांचा दौरा रद्द झाला, येणारच नाहीत मोहोळला, इथपर्यंत जी भाषा वापरली गेली. त्यामध्ये एक वस्तुस्थिती काय होते की असा काही प्रचार खरंच काही केला गेला का, आणि काय घडत गेलं या बाबतीमध्ये? इथं आमचे जे काय विरोधकांची, त्यांचे जे खालच्या फैत लोक आहेत ते सातत्यानं तसं सांगत होते. आमच्याकडं फोनचं टेपिंग आहे की आमच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोललेलं फोनचं टेपिंग आहे की आम्ही हा दौरा रद्द केला, अमुक केला, तमुक केला म्हणून करता. त्यामुळे आम्ही पुराव्याशिवाय काय बोलत नसतो. हे या गोष्टी आहेतच. आमच्याकडं त्याचं पुरावा तुमच्यासमोर द्या म्हणलं तर माझ्याकडे एका त्यांच्या कार्यकर्त्याला, आमच्या कार्यकर्त्याला फोनवर जे संभाषण केलं आहे की आम्ही तुमचा इथं अजित पवारांचा दौरा देऊ शकत नसतो आणि म्हणून झाला नाही, असं टेप्स आहे माझ्याकडे आहे. मी माणसं उभा करतो तुमच्यासमोर. साहेब, आता एक थोडंसं राजकीय समीकरण जर पाहिलं आता, म्हणजे ठीक आहे की आज अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून यशवंत आपण त्यांच्याकडे पाहतो आहोत, पण आता मात्र विरोधक तुतारी काहीतरी हाती घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि ते तुमच्यासमोर उभारतील. अर्थात राष्ट्रवादीच्याच 2 गटामध्ये मोहोळचा सामना होणार आहे. ही काही परत एक काही आव्हानात्मक अशी परिस्थिती आहे का? कारण शेवटी असे 1-2 गट आणि ज्यांना तुम्ही मानता ते तुमचे गुरु शरद पवार साहेब यांच्या पक्षाचाच एक उमेदवार समोर उभा राहणार आहे. काय स्थिती असेल त्यावेळेला? मी सांगितलं ना, आमच्या इथं 2च विचार आहेत. एक बाबुराव पाटलांचा विचार घेऊन जाणारी एक संघटना आणि एक असे ऑदर सगळे मिळून जाणारी संघटना आहे. आणि आज नाही मुद्दा, ह्या वेळेत एकत्र आहेत असं नाही आहे. गेली 30 वर्ष 40 वर्षे सगळे एकत्र येत आहेत.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला एकत्र येतात आणि निवडणूक झाली की निघून जातात. मताची विभागणी आपण जी म्हणतो होणार की आता नाही, मुळामध्ये म्हणजे आता एक राष्ट्रवादी जो मुख्य तसा पक्ष होता तो, आणि आज अजित पवारांची राष्ट्रवादी, असा जो काही फरक आहे आणि असे जे उमेदवार दोन समोर असतील त्यातनं मतविभागणी होण्याचा धोका तुम्हाला वाटतो का? नाही ना, होणार नाही. मी तेच सांगतो ना, आमची मतं आहेत ते फिक्स मतं आहेत, त्यामुळे त्याच्यात काही बदल होणार असं मला वाटत नाही आहे. आणि विरोधकांचे काही थोडे बहुत जिथं गाव तिथं विरोध असतोच, तशी काही थोडी मतं असतील ते जातील. बाकीचा कुठल्याही प्रकारचा इथं दोन राष्ट्रवादीचे दोन गट झाले म्हणून करता आमचं मतदार देखील कमी होईल असं मला वाटत नाही आहे. आणि मोहोळ तालुका पूर्णपणे अगदी अगदी. राजन पाटील यांच्या अगदी. पाठीशी, आपण यशवंत माने म्हणायचं नाही तसं. अगदी 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 राजन पाटील अगदी यांच्या अगदी पाठीशी. अगदी अगदी मोहोळ तालुक्यातून 17 ते 20 हजाराचा मताधिक्य मिळेल मोहोळ तालुक्यातून. आणि उर्वरित जे दोन भाग आहेत उत्तर सोलापूर आणि पंढरपूरचे 17 गावं, ह्याच्यातून एक 10 ते 15 हजाराचा लीड मिळेल आणि 32 ते 35 हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं आमचा उमेदवार आला पाहिजे. असं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण बघतो की विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे मोहिते पाटील घराण्यानं एक थोडीशी वेगळी भूमिका लोकसभेच्या वेळेला घेतली, आणि तरी देखील मध्यंतरी तुम्ही अकलूजला पोहोचलात, त्यांची भेट घेतली. म्हणजे शेवटी काय तुमची एक मानसिकता दोलायमान अशा पद्धतीची आहे का की शरद पवार साहेब की अजित पवार साहेब, याच्यामध्ये काही तुमची एक अशी मानसिकता अशी होती आहे काही की इकडे तिकडे काही? नाही, मानसिकता तशी व्हायचं काय कारण नाही, कारण आपण विचारपूर्वकच हा निर्णय घेतला असतो. परंतु राजकारणाच्या पलीकडचे काही संबंध असतात, नाते असतात ना. प्रत्येक गोष्टी जर तुम्ही राजकारण करायला लागला तर ते टिकणार नाही आहे. म्हणून करता आम्ही आमचे मोहिते पाटील परिवारांचे 3 पिढ्यांचे संबंध आहेत. पवारसाहेब तर आमचे करते करवतेच आहेत. मला घडवण्यामध्ये पवारसाहेबाचा सिंहाचा वाटा आहे. आणि अशा आदरणीय माणसाबद्दल राजकारण काय असलं तर त्यांच्याशी आदर ठेवणं हे आमच्यावर संस्कार आहेत, तसे आमची संस्कृती आहे तशी. त्यामुळं आज ते आदरणीय आहेत मला, उद्याही आदरणीय राहतील, खाली आदरणीय होते. आणि त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही या तालुक्यामध्ये काम करतोय. साहेब, आज शरद पवार साहेबांशी कसा तुमचा संपर्क किंवा संवाद? म्हणजे ठीक आहे की राजकीय भूमिका तुम्ही घेतली, पण आजही तुमचे त्यांचे संबंध? आजही पहिल्यासारखेच माझे संबंध आहेत. मी पहिल्या इतकं त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांना आजही मानतोय, पवार साहेबांनाही. त्यामुळं मोहोळच्या पाठीमागं देखील पवार साहेबांचा वरदहस्त असेल? आता नाही, ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं म्हणजे ते एका आघाडीत आहेत, त्यामुळे ते त्यांचा आघाडीचा धर्म पाळतील. पण तरी देखील एक राजन पाटील यांचा मोहोळ तालुका म्हणून पवार साहेबांचा सॉफ्ट कॉर्नर मोहोळच्या बाबतीत असेल का? नाही, असं नसेल. तुमचं एक वैयक्तिक? नाही, मी वैयक्तिक सांगतो, तसा त्यांचा अजिबात सॉफ्ट कॉर्नर वगैरे काय नसेल. ते सुद्धा ताकदीनंच जो कोण उमेदवार देतील किंवा त्यांची जी आघाडी आहे. आपण जे सुरुवातीला विचारलं निर्धास्तात, तर पवार साहेबांचं कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर? नाही, त्यामुळे नाही. मी मगाच सांगितलं की मतदार आमचे आहेत म्हणून निर्धास्त आहे, आणि पवार साहेब आहेत आघाडी आहे त्यांची, त्यामुळे त्यांना तसं करून कसं चालेल ते त्यांच्या जबाबदारी करणारच आहेत. त्याबद्दल तसं काय नाही आहे. साहेब, आता दहशतीच्या मुद्द्यावर म्हणजे शेवटी काय होतं की दहशतीच्या मुद्द्याशिवाय तुमच्याशी संवाद तसा काही पूर्ण होताना आपल्याला कधीच दिसत नाही. कारण प्रत्येक वेळेला एक होतं की नवीन पद्धतीनं दहशतीचा आरोप होतो. म्हणजे आता सुद्धा जे विरोधक आहेत किंवा स्पष्टपणे त्यांचं म्हणणं की सबंध तालुक्यामध्ये दहशत आहे. सगळी जी पोलीस ठाणी तुम्ही म्हटलं की आम्हाला तशी नवीन नाही, तर ही यातूनच तुमचा सगळा दहशतवाद दिसून येतो. आणि त्यामुळं विरोधकांची मुस्कटदाबी होते आणि त्याच्या जोरावरती मोहोळ तालुका तुम्ही काबीज केलेला आजपर्यंत. आता आमच्यावर जे तुम्ही आता म्हणालात की पोलीस स्टेशन आम्हाला काय नवीन नाही, हे विरोधकांनी आमच्यावर खोटी षडयंत्र रचून जे काय कारवाई गुन्हे दाखल केले, काय केले, सगळे खोटे गुन्हे, 100% खोटे गुन्हे. मग न्यायालयानं सिद्ध केले असते ना. एकदा न्यायालयानं निर्दोष म्हणल्यावर त्याचं पुढं त्याला अपीलच नसतं. म्हणजे अपील कोर्टात असतं, पण आपण बोलायचं नसतं. त्यामुळे सगळे खोटे गुन्हे आहेत, नंबर 1. नंबर 2, तुम्ही मला सांगा की 50 वर्ष अशा दहशतीखाली समाज राहू शकतो का? 3 पिढ्या गेल्या ना. एक पिढी दहशतीखाली राहील, दुसरी पिढी दहशतीखाली राहील, तिसरी पिढी दहशतीखाली राहील का? आणि ठीक आहे, पूर्वी अशिक्षित लोक होते, घाबरत होते, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नव्हती. परंतु आता 50 वर्षामध्ये किती प्रगती झाली, आर्थिक परिस्थिती किती उंचावली,
प्रत्येकाच्या घरात सुशिक्षित मुलं आहेत, कायदे कानून सगळ्याला कळतं. अशा कालखंडामध्ये दहशतीनं एखादं 5 वर्ष एखादं राजकारण करू शकतो माणूस, परंतु 50 वर्ष जर दहशतीखाली झालं असतं तर या देशाचा पंतप्रधान मोदी झालाच नसता. एक चहावाला कोणतरी असा दाऊद इब्राहिम तर काय घेऊन बसला असता देश ताब्यात घेऊन, असं नसतं. शेवटी मी सांगितलं ना 5-4 वर्ष कुणी करू शकेल, परंतु चिरंतन का तुम्ही सांगा ना, चालेल का? 3-3 पिढ्याचे लोक जनरेशन तसंच वेळच तालुक्यातलं उपजतं का? हे केवळ मगा मी म्हणल्याप्रमाणे आमच्याबद्दल जे म्हणलं जातं किंवा 12 गावं याचा जो उल्लेख वारंवार होतो की आजपर्यंत त्या 12 गावामध्ये काही कोणाला काही विरोधकांनी शिरकाव मिळाला नाही, काही नाही. आणि अगदी आपण मोहोळ मतदारसंघाचाही म्हणू की तिथेही शिरकाव मिळाला नाही. पण त्याच्या पाठीमागची आम्ही इथं एकतर जातीवाद करत नाही, एक कुटुंब म्हणून करता. आमच्या या 10 गावातली तर लोक कुटुंब म्हणून राहतात आणि कुटुंब प्रमुख म्हणून करता. माझ्या घराकडे आज नाही 50 वर्षापासून ते लोक बघतात. हे माझं भाग्य आहे. मीच विशेष म्हणतो, मीच कल्पना करतो की हे कसे राहतात, एवढं कसं त्याला आदरणीय आमच्या कुटुंबाला स्थान देतात, हे मलासुद्धा गमक कळत नाही आहे. परंतु असू द्या, वडिलांचे पुण्य आहे, परमेश्वरांचा आशीर्वाद. त्यामुळं आज आहेत दहशतीमुळं असे कुठेही राहत नसतात आणि सगळे आम्ही एका विचारानं राहतो. आमच्या गाव कधीही जात धर्म वंश पंथ ह्याचा लावलेसुद्धा नाही आहे. एक कुटुंब म्हणून हे लोक राहतात. हे कदाचित विरोधकांना बघवत नाही म्हणून आमच्या लोकांवर अशा प्रकारची टीका टिप्पणी करता येते. साहेब, आता एक शेवटचा प्रश्न खरं तर म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आता इथं शरद पवार यांच्या विचारांचा जो राष्ट्रवादी तुतारी पक्ष आहे तर तो पक्ष आणि एक अजित पवार यांचा असा हा सगळा पक्ष आहे. तर अशा वेळेला विरोधकांच्या हाती आता एक बॅनर मिळालेलं आहे. इतके दिवस कसं होतं म्हणजे खास करून उमेश पाटील ज्यांचं आपण नाव, तर त्यांच्या हाती एक कदाचित एक ते बॅनर असू शकतं. आजपर्यंत असं होतं की पक्षांतर्गत काहीतरी कुरघोड्या होत्या, पण आता मात्र खुलेआमपणे तुमच्या विरोधामध्ये समोरचे उभारत आहेत. या सगळ्या आघाडीला काही प्रतिसाद तसा मिळेल की जे काही आव्हान देण्याची जी तयारी सुरू आहे तर त्याला काही यश येईल असं वाटतं काय? सगळं विरोधात कोण नाही, आता आमच्या विरोधात कोण उभारतंय? आमच्या विरोधात प्रामुख्याने शिवसेना आहे. आमच्या विरोधातले दुसरे कोण लोक नाही आहेत, त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यांना म्हणावं तुम्ही फक्त एखादी ग्रामपंचायत लढून बघा आणि आपलं मत आजमावून बघा, मग जिल्हा तालुका राज्य हे काय असेल ते करा. आमच्या तालुक्यात विरोधक म्हणजे आमची परंपरेनं असणारी शिवसेना आहे, जे आता उबाटा शिवसेना म्हणून करता बघितलं जाते ते, आणि आमची त्यांची फाईट होणार आहे, बाकी कोणाची नाही आहे. पण जे पक्षांतर्गत विरोध करत होते आता त्यांना नाही, पक्षांतर्गत नव्हताच. माझ्या विरोधात पक्षांतर नाहीच आहे. माझ्या पक्षामध्ये गटबाजीच नाही आहे. गेली 40 वर्ष जो पक्ष इथं अबाधित राहिला आहे, पक्षाचे प्रवक्ते म्हणून जे नाही ते बाहेर होते. आमच्या तालुक्यात त्यांचा काय संबंध नाही. आमच्या तालुक्यात एकही पक्षाचा म्हणून माणूस आमच्या विरोधात जात नाही आणि गेलेला नाही आहे. हे सगळे बाकीचेच घेऊन हे पक्षाचे म्हणतात कितपत योग्य आहे ते त्यांना विचारा. म्हणजे त्यांचा मोहोळ तालुक्याशी काही संबंध नाही. मोहोळ तालुक्याशी संबंध असू शकेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेशी काय संबंध आहे असं मला वाटत नाही. पण यापूर्वी जेव्हा पक्षात होते तेव्हा सुद्धा नाही. तुम्ही बघा, सगळे पदाधिकारी वगैरे पक्षानं आमचे निवडून दिले, म्हणजे आम्ही शिफारस करेल ते निवडून दिले होते, ते दिले होते. याचा अर्थ पक्षानं 100% जबाबदारी ही माझ्यावर किंवा तत्कालीन यशवंत माने असतील, ढोबळे असतील किंवा रमेश कदम यांच्यावर दिलेली होती. अदरवाईज इतर कोणावर नाही आहे. म्हणजे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ते स्वतःला मी नेता आहे. नेता ही लोकांनी ठरवायचं असतो, नेतृत्व हे आपण निर्माण करायचं असतं. हा स्वयं मग काय तर नेता लोकांनी म्हणलं पाहिजे ना, नेतृत्व लोकांनी स्वीकारलं पाहिजे आहे. व तुमच्या मीडिया बोललं म्हणजे नेता होता असं नसतं आहे. त्याच्यासाठी काम करावं लागतं. मी अभिमानानं सांगेन या तालुक्यामध्ये 1000 कुटुंब मी नोकर लावलेत, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न बाळगता. अनेकांचे कुटुंब मी उभा केलेत मी माझ्या वडिलांनं. अनेकांच्या शेतीला पाणी जिथं कॅनलचं पाणी जात नाही तिथं पाणी देण्यासाठी काय मदत उद्योग, नोकरी आणि शेतकरी ह्या सगळ्यांना उभा करण्याचं काम
मी आणि माझ्या वडिलांनं अविरत केलेला आहे आणि तेही कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्याला होईल म्हणून नव्हे, तर आपली जबाबदारी आहे म्हणून. आणि हे तुम्ही विचारा तालुक्यात कुठेही, आणि कुणाच्याही आम्ही रुपयाच्या मिंद्यात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, किंवा आम्ही कुणाला एक माणूस दाखवा की मला त्यांनी फसवलं म्हणून, बाबा मला आश्वासन दिलं आणि आश्वासन पूर्तता केलं नाही, किंवा माझ्याकडून दलाली घेतली आणि काम केलं, उद्यापासून राजकारणातच नाही. दलाली घेतो कोण? म्हणजे नाही, कोण घेतोय मला माहित. मला माहित. आता दलाली हा शब्द आला हो तुमचा, हो, तर मला हे दलाली घेतो कोण आता मला माहित शेवटी? नाही कोण घेतं. आपण कसं कुणावर आरोप करू, पण पण असं बोललं जातं का की दलाली घेतली? मग अलीकडच्या काळात म्हणतातच दलाली घेतली, दलाली घेतात असं म्हणतायत, म्हणून मी म्हणतोय. हे कुणाच्या संदर्भात म्हणतात? नाही, कुणाच्याच नाही आहे. ही एक सार्वजनिक काम करणारी माणसं असतात, ते येऊन सांगतात की त्याला एवढी दलाल दिली, त्याला एवढी दलाली दिली असं म्हणतात म्हणून म्हणतोय मी. मला काय त्यातलं माहीत नाही. पण मी दलाली घेतली असं एकाही माणसानं जर तुम्हाला सांगितलं तर यशवंत मानेचा फॉर्म काढायला होतो. असं मग शेवटी हीच एक खतखत त्या विरोधकांमध्ये आहे का की नेते पण मिळत नाहीये, नेते पण प्राप्त अगदी बरोबर, 100%. पण त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की असं मिळत नसतं. मीडियासमोर कुणाला तरी शिव्या दिल्या म्हणजे नेता होत नसतो. त्याची रिॲक्शन उलटी यायला लागली, खूप उलटी यायला लागली रिॲक्शन आता त्याची. कारण तरुण पोरं आता हुशार आहेत, मुलं हुशार आहेत, ते ओळखतात हे काय चाललं आहे काय नाही. मी बोलतोय याचा अर्थ ते सगळंच खरं असं नाही आहे. ते तरुण पोरं आता जे उद्या बघणार आहे मीडियावर, ते त्याच्यावर अभ्यास करणार. राजन पाटील म्हणला ते योग्य आहे का अयोग्य आहे, आणि आपलं मत ठरवणार आहेत. पण असं जे आपण म्हणतोय, शेवटी एक गोष्ट असते की 100 वेळा जर एखादी व्यक्ती काही खोटं बोलतो, तुमच्या मतानुसार 100% व्यक्ती एखादी खोटं बोलत असेल तर ते कुठेतरी चालून समाजाला खरं वाटायला लागतं. ही भीती तुम्हाला कधी वाटलेली नाही? अजिबात वाटलं नाही. कारण हे कुठं असतं, हे मुंबईमध्ये कोणतरी काय बोललं वरच्या लेवलला तर ते कदाचित खरं वाटायला लागतं. इथं आमचे रोज डे टू डे संबंध आहेत. आमच्या प्रत्येक गावाशी, प्रत्येक गावातल्या नागरिकांचे आमचे डे टू डे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे ना राजन पाटील कसा आहे, हा त्यांना पूर्ण माहिती आहे ना. त्यामुळे हिथं ती ग्लोबलिटी हिथं नाही चालणार, ती वरच्या लेवलला चालती. अशा खालच्या लेवलला ग्रामीण भागात अजिबात चालत नाही. अशा अपप्रचाराचा अजिबात कोणताही परिणाम एक टक्कासुद्धा होणार नाही. ग्लोबल नीती ही ग्रामीण भागामध्ये रोज डे टू डे संबंधात अजिबात होत नसते. त्यामुळे मी निश्चिंत आहे. सर, पण तुम्हाला वाटतं का की हा अपप्रचार जो काय आहे तर तोच असा पुढं कायम चालू राहील अशा मंडळींकडनं? तो राहावा. मग शेवटी हा तो याला राहावा. कुठं थांबणं काही नाही, तो राहावा. मी कधीही आत्तापर्यंत पूर्वीपासून आजपर्यंत अजितदादाकडे ते अशा अपप्रचार करणाराबद्दल चक्रशब्दचा बोललेलो नाही आहे, किंवा मोठ्या साहेबाकडे सुद्धा मी बोललेलो नव्हतो. कारण हे जितकं करेल तेवढं माझं मताधिक वाढतं आहे. हे मला 40 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळं असू द्या, आपण बघतो ना गाडीवर वगैरे मागलेलं असतं बा, निंदकाचे घर असावे शेजारी. का लिहिलेलं असतं ते? कारण ते झालं की आपली बरकत होती. असं ट्रकवर वगैरे लिहिलेलं असतं, तसे असावे निंदकाचे घर शेजारी. सर, कसं असेल विधानसभेनंतरचं चित्र मोहोळ तालुक्याचं? मोहोळ तालुक्याचं काय नाही, विधानसभेच्या वेळेला, विधानसभेच्या नंतर आज आहे तसंच विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला असेल, निवडणुकीच्या नंतर सुद्धा तसंच असेल. आमचा उमेदवार 100% चांगल्या मताधिकार निवडून येणार आहे. कारण त्यानं गेल्या 5 वर्षात 350 कोटी रुपये, 3,500 कोटीची कामं केलेत. लोक कामाला मतं देणार ना. लोक काही एवढे आड्याने आहेत, वेडे नाही आहेत. त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे. सर, प्रश्न एक राहिला या सगळ्यावर की आता तुम्ही म्हटला की विरोधक जे आहेत ते आमचे राजकीय पक्ष आम्ही विरोधक मानतो. जसे तुम्ही म्हटला की शिवसेना, भाजप हे आमचे तसे राजकीय विरोधक राहिले. पण जे अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक जे काही विरोध करतायत त्यांना तुम्ही विरोधक मानतच नाही, अजिबात नाही. त्यांचा विषय वर्णन काय करता येईल मग? नाही, त्यांची ती बुद्धी त्यांना देते परमेश्वर, तसं बोलता येते. ते माझे राजकीय विरोधक मी समजत नाही, किंवा त्यांच्यापासून मला काही धोका होईल हे अजिबात समजत नाही. पण विरोधक काही नाही, म्हणजे विरोधक आपण त्यांना मानत नाही, त्यांचा विषयच येत नाही माझा विरोध मानायचा. विरोधक हे आमचे पारंपरिक जे विरोधक आहेत ते माझे विरोधक आहेत. त्यांनी काही बोलले तर त्यांना आम्ही उत्तर देऊ. पण सर, एक लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की असा जो काही विरोध यांच्याकडनं चालू आहे त्याचं मूळ कारण, म्हणजे आपण नेते पण हे जे म्हणलं, पण शेवटी एक राजकीय त्याच्या पाठीमागची कारणं असतात. तर ते कुठलं कारण तुम्हाला आजपर्यंत जाणवतं की इतका विरोध आजपर्यंत सातत्यानं सुरू राहिला? ते मी तुम्हाला सांगितलंच ना की त्यांची ती षडयंत्र आहे की माझ्यावर विरोध केला की कदाचित लोक यात मतदारसंघातल्या लोकांचं मत परिवर्तन होईल,
लोक चलबिचल होतील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल आणि आपण मग नेतृत्व करू, हा त्यांचा षडयंत्र आहे. बाकी काही सुद्धा याच्या नाही, पलीकडे काही काही नाही, बाकी काही सुद्धा नाही. आपण सविस्तर असा संवाद साधला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील साहेबांशी. मोहोळ तालुका म्हटल्यानंतर जिल्ह्याचं संबंध, जिल्ह्याचंही नाही राज्यात आपण म्हणूयात की मोहोळ तालुका विशेष चर्चेमध्ये असतो आणि तो याच्यासाठी चर्चेत असतो की हा एकच मतदारसंघ राज्यातला असा आहे की जिथं काही स्थित्यंतरं राजकीय घडली, ही आघाडी झाली, ती युती झाली, असं जरी काही असलं तरी मोहोळ तालुक्यातील जनता आपण पाहतोय की ती राजन पाटील यांच्या उमेदवाराच्या सोबत राहिली आणि त्याच्यापूर्वी असं म्हणू की ती राजन पाटील यांच्या समवेत राहिली. आता सुद्धा एक विश्वास आता राजन पाटील यांनी व्यक्त केला की कोणताही फरक पडणार नाही, काही स्थित्यंतर घडली जरी असली तरी देखील मोहोळ तालुका हा आजही आमच्या पाठीशी आहे. आणि त्यातही आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जेव्हा 2 गट होतात आणि त्यातला एक गट समोर उमेदवार म्हणून समोर उभारतो तर तो देखील तसाही कोणता फरक पडणार नाही. हे सांगताना राजन पाटील साहेबांनी सांगितलं की शरद पवार साहेबांशी आजही आपले तसे संबंध आहेत जे काल होते आणि उद्याही तशाच पद्धतीचे संबंध राहतील. आपण मुद्दा तोही उपस्थित केला की शरद पवार साहेबांचा सॉफ्ट कॉर्नर मोहोळ तालुक्याला मिळणार का, तर ते म्हटले की तसं काही होणार नाही, स्पर्धक उमेदवार समोर उभारेल पण जनता जी आहे ती मोहोळ तालुका जो आहे तो आमच्या पाठीशी उभारतो आणि सर्व गुणदोषासकट या जनतेनं आम्हाला स्वीकारलेलं आहे असं राजन पाटील यांचं म्हणणं आहे. आणि याचबरोबर विरोधकांकडनं जो प्रचार होतो तर तो केवळ एक जाणीवपूर्वक तो विरोध होतो आणि केवळ एक नेतेपण आपल्याला मिळत नाही म्हणून तो विरोध आहे. नेतेपण जनता देत असते, ते आपण स्वयंभू नेता अशी कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जेवढा विरोध राहील तेवढं आमचे जनसमर्थन वाढत जाईल असं देखील राजन पाटील बोलायला विसरले नाहीत. राजन पाटील साहेब खरं तर म्हणजे त्यांच्या रोजच्या सगळ्या कामात होते. आम्ही अनगरमध्ये आलेलो होतो आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या एका प्रश्नांचे उत्तर देत पण सविस्तर असा संवाद साधला. याबद्दल BR न्यूजच्या होते ना त्यांचे मनपूर्वक आभार. साहेब धन्यवाद.